नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जीडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत नेक डिझाईन, तीही मागच्या साईडनी आयपट्टी हुकपट्टी असेल, म्हणजे जर मागच्या साईडने तुम्हाला हुका लावायचा असेल त्यावेळेस ही डिझाईन तुम्ही यूज करू शकतात, किंवा फ्रंट पार्टलाही तुम्हाला हुका लावायचा असेल तरी ही डिझाईन तुम्ही वापरू शकतात। तर ही डिझाईन बनवायला खूप सोपी आणि दिसायलाही खूप सुंदर आहे। तर चला आपण सुरुवात करू ही डिझाईन कशी बनवायची। सगळ्यात पहिले बघा, मी हा जो मागचा पार्ट आहे तो पूर्ण तयार करून घेतला आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतलं आहे, किनारी सगळं शिलाई मारून घेतली आहे। तुम्ही सेम पद्धतीने तुमची जी पण हाईट वगैरे असेल मागचा पार्ट पूर्ण रेडी तयार करून ठेवा, फक्त गळ्याचा शेप वगैरे काही बनवू नका। तर याच्यासाठी काय करावं लागेल, आपली जी पण पार्ट आहे, म्हणजे तुम्हाला जी पण पार्ट हवी असेल ती चेक करायची। आता हे जे कस्टमरचं ब्लाऊज आहे, कस्टमरला 2.5ची पार्ट हवी आहे, तर मी 2.5चं पार्ट ठेवलं आणि वरतून जे पण माप आलं ते मी मोजलं। आता बघा 12.25ची उंची वरतून खाली आलेली आहे, मग आपल्याला गळ्याची उंची किती घ्यायची, 12.25ची। तुम्ही असंच मेजरमेंट काउंट करा आणि वरची जी पण हाईट येईल ते आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे। तर मी ही जी डिझाईन आहे ती कॅनव्हासवर बनवणार आहे। तर बघा या डिझाईनसाठी आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची आहे, 3ची। ओके, 3ची गळा रुंदी घेऊया आणि उंचीला आपलं जे आलं होतं माप ते आपण घेऊया। तर 12.25चं उंचीला आलेलं होतं। आता ह्याही साईडने आपण 3चं असं 3चा बॉक्स बनवून घेऊ। ही आली 12.25ची उंची आणि जी आपण रुंदी घेतली गळ्याची ती आहे आपली 3ची। ओके, तुम्ही ही छोटं मोठं जे पण माप असेल त्याची गळा रुंदी किती घ्या, 3चीच घ्या आणि बॉक्स बनवा। आता वरतून अर्धा इंच आपण शोल्डरसाठी सोडून देऊया। टोटल आपण इकडं बघूया किती माप आलं, 11.5। ओके, 11.5ला आपल्याला छोटे छोटे पॉईंट बनवायचे। तर बघा किती होतात, एक 1.5चं माप करून घेऊ, 1.5, 3, 4.5, 6, 7.5, 9 आणि हा झाला आपला 10.5। इकडे एका साईडचा इंचीला आलेलं आहे ते चालेल आपल्याला। आता सेम मार्किंग वगैरे करून घ्यायचं, एक सारखं माप घेतलं मी, 1.5 इंचाचा बॉक्स बनवते। ओके, आता आपण आतल्या साईडनी अर्धा इंच बॉक्स घ्यायचा। आता हा जो गळा आहे तो आतल्या साईडनी जाणार, याच्यासाठी आपण 3ची गळा रुंदी घेतलेली आहे। जेव्हा पण तुम्हाला असे शेप बनवायचे असतात त्यावेळेस आपण अर्धा इंच गळा रुंदी ही जास्त घ्यायची। ओके, आता हा आपण बॉक्स बनवायचा राऊंड शेप। प्रॉपरली असा राऊंड शेप बनतो। आणि ह्या साईडलाही तुम्ही असा अर्धा इंच मध्ये घेऊन हा शेप बनवू शकतात आणि इकडे सरळ अशी लाईन ठेवा, कारण की आपल्याला काच बटन पट्टी बनवायची आहे। तर बघितले हे शेप खूप सुंदर आले, कसलाही आपण वापर केलेला नाही। एक 1.5 इंचाचं तुमचं जे पण माप असेल त्यानुसार तुम्ही घेत चला आणि 1.5 इंचाचं मेजरमेंट ठेवून हे छोटे छोटे बॉक्स बनवा। आता हे जे बॉक्स आहे आपल्या गळ्याच्या आतमध्ये आहे, तर आतमध्ये असल्यामुळे आपण गळ्याची रुंदी किती घेतली, 3ची। जर हे बॉक्स बाहेरून असते तर 2.5चीच आपण बॉक्स घेतले असते। ओके, तर असे शेप जेव्हा पण बनवायचे असतात तेव्हा गळा रुंदी थोडीशी जास्त ठेवा, जेणेकरून मधला जो पीस आहे तो एकदम व्यवस्थित सुंदर असा राहतो, म्हणजे गळा खूप चिवळ असा दिसत नाही। आता ह्या साईडने आपण 1-1 इंच कॅनव्हास जास्तीचा कट करून घेऊया, चौकोन शेपमध्येच राहू द्या। ओके, या पद्धतीने तुम्हाला कॅनव्हासचं शेप हे करायचं आहे आणि ह्याही साईडने आपण ती डिझाईन ड्रॉ करून घेऊया। बघू शकता बारीक असे छोटे छोटे पॉईंट आपले राऊंड शेपमध्ये बनलेले आहे। आता याला आपण जो कॅनव्हास बनवला आहे त्याला कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे। आता तो कसा जॉईंट करायचा ते तुम्हाला सांगते। तर बघा, हे जे आपण कॅनव्हास कट केलेलं होतं त्याच्यापेक्षा अर्धा इंच सगळीकडून जास्त येईल असा कपडा आपण कट केलेला आहे। आता काय करायचं, ह्या कपड्यावर ही जी डिझाईन ड्रॉ केलेली ती अशी ठेवायची आणि सेंटरला आपल्याला एक शिलाई अगोदर मारून घ्यायची। याचं रिझन असं, कॅनव्हास इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपल्या डिझाईनचा जो शेप आहे तो पण सरकणार नाही। कपडा फॅब्रिक थोडासा वेगळा आला, अस्तर थोडं कमी पडला, तर हा थोडासा मॅचिंग असलेला कपडा मी घेतला आहे। आता ही जी किनारी आहे आपल्याला असा फोल्ड करून सगळीकडे शिलाई मारायची आहे।
वस्तीचा थोडासा कपडा आपण कट करून घेऊ. ओके, तर बघा असा आपल्याला कॅनव्हासचा पॅच तयार करून घ्यायचा आहे. आता ह्या दोघांचा सेंटर घ्यायचा. डिझाईनचा सेंटर तुम्ही चेक करा, डिझाईनचा सेंटर बरोबर आला पाहिजे, नाही तर डिझाईन इकडे तिकडे सरकेल. आता आपल्याला मागचा जो पार्ट तयार केलेला होता तो आपण घेतला. हे पार्ट असं सरळ ठेवला आणि हा जो वरच्या साईडने सेंटर कट केलेला होता त्या साईडने आपल्याला हा पॅच असा ठेवायचा आहे. सेंटर व्यवस्थित चेक करा आणि खाली एकदा चेक करा की आपण जी डिझाईन ड्रॉ केलेली होती तिकडे आपला 2.5 इंच भरता आहे की नाही. तर बघा हे बरोबर पॉईंट चेक करायचा, नाही तर तुमची जी गळ्याची पाट आहे ती कमी जास्त होईल. आता आपण काय करूया, ह्या सेंटरवर सेंटर ठेवून शिलाई मारून घेऊया पुन्हा. ओके, सेम तुम्ही ही अशी शिलाई मारायची. आता जे आपण डिझाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावर आपण शिलाई मारूया. बघा ही डिझाईन जेव्हा आपण शिवत असतो ना त्यावेळेस थोडंसं जड जात असतं, त्या साईजनुसार त्या शेपनुसार वळवायला. तर थोडंसं स्लोमध्ये आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची. पॉईंट आपले चुकले नाही पाहिजे. तर बघा मी जे हे पॉईंट ड्रॉ केलेले होते सेम त्याच्यावरच शिलाई घेतली आणि वरच्या साईडने बघा 1/2 इंच मी स्ट्रेट सरळच ठेवलेला आहे. तुम्ही पण तसंच सेम ठेवायचं. आता ही जी डिझाईन आहे आपल्याला त्याच्या आतून अर्धा इंच कपडा किंवा पाव इंच कपडा ठेवून आपण या शेपनुसार कट करून घेऊया. ओके, सेम या पद्धतीने तुम्ही शेप कट करून घ्यायचा. आता बघा कट करताना काय करा, छोटे छोटे पॉईंट देत चला, कट करा. म्हणजे कसं, हे बघा हे जे पॉईंट आहे याच्यावर आपल्याला छोटेसे नॉर्मली पूर्ण शेपनुसार कट मारायचा. हे जर तुम्ही कट व्यवस्थित मारले तुमचा गळा आणि जी डिझाईन आहे ती व्यवस्थित पलटी होईल, कुठेही गोळा गोळा असं दिसणार नाही आणि आपले जे शेप आहे ते प्रॉपरली दिसून येतील. असे मध्येही थोडेसे नॉर्मली कट मारा. फक्त एवढं लक्षात घ्या की जी शिलाई आहे त्या शिलाईवर आपली कैची गेली नाही पाहिजे आणि आपले कट त्या शिलाईवर गेले नाही पाहिजे, नाही तर पूर्ण कपडा फाटेल. आता सेम पूर्ण ही प्रोसेस केल्यानंतर हे जे पार्ट आहे आपल्याला असे पलटवायचे. बघा किती सुंदर आपले पॉईंट निघत आहे. थोडी सुद्धा अडचण इकडं कॉर्नरमध्ये आलेली नाही. आता हे जे मी एकदम महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहे की हे जे आपल्याला कट मारायचे असतात ते कुठे आणि कसे मारायचे, तर याच पद्धतीने तुम्ही हे कट मारत चला, जेणेकरून आपला जो शेप आहे व्यवस्थित असा बाहेर पलटी होईल आणि आपली गळ्याची डिझाईनही खूप सुंदर बनेल. आता बघा इकडे थोडासा अटकलेला दिसला तर मी पुन्हा थोडीशी कैची मारेल. कैची मारेल म्हणजे थोडासा कट मारेल. आता हा कट आपला प्रॉपरली गेलेला नव्हता बघा, तर इकडे थोडासा मी व्यवस्थित कट मारला म्हणजे तो पलटी व्यवस्थित असा होईल. हे बघा झाला का, फिनिशिंग आली का त्याला, पलटी होईला थोडा पण प्रॉब्लेम आला नाही. तर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तुम्ही जे कट मारतात ते कसे मारतात. हा 1/2 इंचाचा पॉईंटसुद्धा आपला प्रॉपरली व्यवस्थित असा आलेला आहे. तुम्हाला दाखवते हा शेप किती सुंदर बनला आहे. आता ह्या साईडचा कटसुद्धा थोडासा कमी पडला आहे, त्याच्यामुळे तो पलटी करताना थोडासा प्रॉब्लेम येतो. यालाही मी नॉर्मली व्यवस्थित कट मारते. हे बघा
ओके, आता तो व्यवस्थित पलटी होईल. वेगळी अशी आपल्याला पॅचसाठी डिझाईन म्हणजे ते नाही का छोटे छोटे पॅच बनवायचे मग ठेवायचे याची गरज पडली नाही आणि फिनिशिंगमध्ये हा आपल्या गळ्याचा शेप बनला. आता आपण याच्यावर दाब शिलाई देऊया जेणेकरून हा जो पॅच आहे व्यवस्थित असा छोटे छोटे पॉईंट आपले व्यवस्थित निघेल. तर बघा खूप सुंदर शेप आपला बनला आहे. पॉईंट पण खूप छान बनले, तुम्हाला दिसत असेल. अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन दिली. याला लेस वगैरे काही लावायची गरज नाही. जर तुम्हाला हवा असेल तर इकडे तुम्ही छोटे छोटे मणी लावू शकता जेणे ही डिझाईन अजूनही सुंदर दिसेल. पण माझ्या जे कस्टमर आहे त्यांनी मला इकडे मणी लावायला नाही लावले. आता मी मागच्या साईडनी काच बटन हुक कसं बनवते पट्टी ते तुम्ही बघू शकतात. आता मी हे दोघांचं सेंटर घेणार. पॉईंट व्यवस्थित चेक करायचा, सेंटरवर सेंटर ठेवायचा. आता आपण हा कट मारून घेऊया. मधून सेंटर कट करायचा. ओके, तर हे दोन पार्ट आपले बाजूला तयार झाले. आता ह्या साईडनी आपली हुकाची पट्टी राहील, ह्या साईडने आईची पट्टी राहील. तर बघा 2.5 इंचाची एक पट्टी घेतली आहे मी लांबलचक. आता ह्या स्पेसपेक्षा अर्धा ते 1 इंच जास्तीचा असा कपडा घ्यायचा आपल्याला. अशा 2 पट्ट्या काढायच्या म्हणजे रुंदीला 2.5 इंचाची घ्यायची आणि हे जी हाईट आहे हाईटपेक्षा 1 ते 1.5 इंच जास्त अशा 2 पट्ट्या आपल्याला काढायच्या. तर सेम पार्ट असा समोरासमोर ठेवायचा. एक पट्टी वरच्या साईडनी तर दुसरी पट्टी जी आहे खालच्या साईडनी ठेवायची जेणेकरून आपली हुकाची जी पट्टी आहे अशी उलटी पालटी होणार नाही. तर ही साईडची पट्टी काय करायचं आपल्याला खालून वरती असा फोल्ड करायचा थोडासा या हाईटनुसार आणि ही साईडच्या हाईटनुसार फोल्ड करायचा. ओके, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बघून घेत चला. 1/2 इंचावर आपल्याला शिलाई मारायची. आता मी हे पलटी करणार असं आणि ह्याही साईडने शिलाई मारणार. हा कपडा पुन्हा फोल्ड करणार. 1 इंचाची आपली पट्टी बनेल असं आपण हा फोल्ड करणार. आणि ह्या साईडने शिलाई देणार. बघताना बघा की हा जे आपला पट्टीचा कपडा आहे मेन फॅब्रिकपासून बाजूला जास्त जात नाही आहे ना. हे बघा किती सुंदर आपली फिनिशिंगमध्ये आले. हा जर कपडा असा वर आलेला असेल तर तुम्ही असं ढकलून व्यवस्थित असं पॅक करत चला. ओके, आता ही पट्टी काय करायची खालून वरती आणायची म्हणजे उलट्या साईडनी असा फोल्ड करायचा. तोही सेम फोल्ड करायचा. फक्त काय करायचं ही जी बाजूची पट्टी आहे ती आपल्याला उलट्या साईडने घ्यायची. शिलाई बघू शकतात 1/2 इंचावर दिलेली आहे. आता हा फोल्ड करायचा आणि ही जी शिलाई मारलेली आहे आपल्याला त्याच्यावरच ही पट्टी अशी ठेवायची. थोडीशी कमी जास्त करून आपला शेप आपल्या व्यवस्थित एकसारखा आलाय का नाही ते बघायचं. हाईट फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. बघा ही आपली झाली आयपट्टी.
आता तुम्ही एकावर एक बघू शकतात, बिलकुल गळ्याचा शेप बदलला नाही, जसा आहे तसाच राहिला. आणि आपली ही पट्टीही आली. गळ्याचे शेप बघा एकदम एकसारखा आलेला आहे, जास्त फाकलेला पण नाही आणि जास्त हे पण नाही. तर आपण इकडे शो बटन लावूया आणि बघा आपला युनिक असा गळा तयार होणार आहे. आता आपल्याला टक्स मारायचे. टक्स किती कुठे मारायचे ते हे सांगते. तर ही जी पट्टी आहे ती पूर्ण काउंट करून आपल्याला 4 इंचावर घ्यायची. आता हे तब्येतीला जास्त म्हणजे 40चं माप आहे, तर मी 4.5 वर टक्स घेत आहे आणि वरच्या साईडनेही 4 घ्यायचं. आता ही पट्टी मी पूर्ण काउंट केली. जेव्हा मागच्या आयपट्टी हुकपट्टी असते त्यावेळेस एक लक्षात घ्या, दोन्ही साईड एकसारख्या नसतात. आता ही या पट्टीपासून आपल्याला 4.5चं माप घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही, जर ही पट्टीपासून 4.5चं माप घेतला तर एक टक्स इकडे आणि दुसरा टक्स तिकडे, असं म्हणजे पुढे मागे होताना दिसेल तो. त्याच्यामुळे ही पट्टी सोडून इकडूनच आपण 4.5चं माप घ्यायचं आणि वरती 4चा. तर अर्धा इंचावर आपण टक्स मारून घेऊया. लॉक करून घ्यायचं पुन्हा. बघा उलटीची फिनिशिंग आहे तेही तुम्ही बघू शकतात. आता इकडे तुम्ही हात शिलाईने हा जो कॅनव्हासचा शेप आहे तो हे करू शकतात, शिवून काढू शकतात, म्हणजे जेणेकरून तो पलटी होणार नाही. तर डिझाईन बघा खूप सुंदर दिसते. आपण इकडे शो बटन लावूया. तर हा शेप घ्यायचा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही नक्की या पद्धतीने शेप घ्यायचा ट्राय करा आणि डिझाईन कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि जे मागच्या काच बटन पट्टी हुका कशा बसवायच्या तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं.